हाय गाईज, आमच्या चॅनल फ्रेंड्सला बाय सेंट्रिसिटी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमचा वेल्थ पार्टनर। माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही NISM सिरीज 21 पास फॉर सर्व व्हिडिओज पाहत आहात। NISM चा जो PMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेसाठीचा हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत आणि आतापर्यंत आम्ही 7 अध्याय कव्हर केले आहेत। आज आपण 8वा अध्याय पाहणार आहोत, जो आहे पोर्टफोलिओ मॅनेजरचे ऑपरेशनल पैलू। चला पाहूया या अध्यायात आपण काय काय शिकणार आहोत आज। तर अध्याय 8वा पोर्टफोलिओ मॅनेजरचे ऑपरेशनल पैलू। वरून हे कॅप्टन वाचल्यानंतर वाचकांना PMS मध्ये गुंतवणूक करू शकणाऱ्या संस्थांबद्दल समजून घ्यावे लागेल। कोणत्या कोणत्या घटकांनी PMS मध्ये गुंतवणूक करू शकते हे आपण पाहणार आहोत। PMS ने संभाव्य गुंतवणूकदारांना दिलेली माहिती डिस्क्लोजर्स। कोणकोणती माहिती गुंतवणूकदारांना आणि संभाव्य गुंतवणूकदारांना उघड करावी लागते हे आपण पाहणार आहोत। क्लायंट्सचे ऑनबोर्डिंग करण्याची प्रक्रिया काय आहे? पोर्टफोलिओ मॅनेजर आणि गुंतवणूकदार यांच्यातील कराराचा मजकूर काय असतो? डिफॉल्ट झाल्यास PMS ची जबाबदारी आणि त्यासंबंधी माहिती डिस्क्लोजर। PMS साठी विविध नियामकांकडून असणाऱ्या आवश्यकता, तसेच PMS मध्ये गुंतवणूक करताना येणारे खर्च, शुल्क आणि फी या सर्व गोष्टींचा समावेश आहे। आज आपण या अध्यायात या गोष्टींवर चर्चा करणार आहोत। तर चला सुरू करूया निजम सिरीज रात्री 9 PMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेचा अध्याय क्रमांक 8 पोर्टफोलिओ मॅनेजरचे ऑपरेशनल पैलू। सर्वात आधी आपण बोलूया त्या घटकांबद्दल ज्या PMS मध्ये गुंतवणूक करू शकतात। PMS मध्ये किमान 50 रुपये लाखांची गुंतवणूक करावी लागते हे सर्वांनी सांगितले आहे आणि PMS मध्ये किमान 50 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक होत नाही। आता या तक्त्याच्या माध्यमातून पाहूया की त्या कोणत्या घटक आहेत ज्या PMS मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्र आहेत। चला पाहूया। तर पुढील घटक PMS मध्ये किमान 50 लाख रुपये गुंतवणुकीसह गुंतवणूक करू शकतात। व्यक्ती इंडिव्हिज्युअल्स हे गुंतवणूक करू शकतात। NRI म्हणजेच नॉन रेसिडेंट इंडियन्स, जे RBI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आहे। तसेच हिंदू अविभाजित कुटुंब HUF देखील यात गुंतवणूक करू शकतात। कंपन्या देखील यात गुंतवणूक करू शकतात। असोसिएशन ऑफ पर्सन्स, पार्टनरशिप फर्म, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप LLP देखील यात गुंतवणूक करू शकतात। कोणताही ट्रस्ट असेल तरी तोही PMS मध्ये गुंतवणूक करू शकतो आणि कोणतीही बॉडी कॉर्पोरेट देखील, म्हणजे या सर्व संस्था PMS मध्ये गुंतवणूक करू शकतात। किमान 50 लाख रुपये असणे आवश्यक आहे, म्हणजेच तुम्हाला 50 लाख रुपये गुंतवावे लागतील आणि तुम्ही PMS मध्ये गुंतवणूक करू शकता जर तुम्ही या पुढील संस्थांमध्ये येत असाल। तर आता आपण संभाव्य क्लायंट्ससाठी डिस्क्लोजर्स बद्दल बोलूया। म्हणजे कोणकोणते डिस्क्लोजर्स आहेत जे क्लायंटला, गुंतवणूकदाराला किंवा PMS हाऊसला उघड करावे लागतात। चला समजून घेऊया। पहा, सर्व पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन 2020 नुसार असं सांगितलं आहे की जे कोणतेही डिस्क्लोजर डॉक्युमेंट्स आहे ते सर्व संभाव्य क्लायंट्सना द्यावे लागतात अकाउंट ओपनिंग फॉर्म सोबत। म्हणजेच तुम्ही जो अकाउंट ओपनिंग फॉर्म देत आहात किंवा कोणताही करार करत आहात त्यात हे सर्व डिस्क्लोजर्स असणे आवश्यक आहे। या टेबलच्या माध्यमातून आपण पाहूया की कोणकोणती माहिती आहे जी पोर्टफोलिओ मॅनेजरने डिस्क्लोज करणे आवश्यक आहे। सर्वात आधी येतो डिस्क्लेमर क्लॉज, ज्यामध्ये असा मजकूर आहे की हे स्टेटमेंट सेबी पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्सनुसार तयार करण्यात आले आहे आणि सेबीकडे फाईल करण्यात आले आहे। म्हणून जे काही तुमच्यामध्ये पर्टिक्युलर आहे ते सेबीच्या नियमानुसार तयार करण्यात आले आहे, जसं की पोर्टफोलिओ म्हटलं आहे, किंवा जे काही पर्टिक्युलर आहे तुमच्यासाठी। आणि हा जो डॉक्युमेंट आहे तो ना सेबीने मंजूर केला आहे ना नाकारला आहे। आणि हा डॉक्युमेंट ना मंजूर होतो ना नाकारला जातो सेबीकडून, आणि सेबी कोणतंही सर्टिफिकेशन देत नाही याच्या अचूकतेबद्दल किंवा पुरेपणाबद्दल। डिस्क्लोजर डॉक्युमेंटमध्ये वापरलेली सर्व टर्म्सची व्याख्या, ज्या टर्मिनॉलॉजी आपण वापरत आहोत त्या सर्व व्याख्या वेगळ्या डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या आहेत। डिस्क्लोजरमधील सर्व काही स्पष्ट परिभाषित करावे लागते। कोणतीही टर्मिनॉलॉजी असो, डिस्क्रिप्शन, इतिहास, सध्याची स्थिती, व्यवसाय आणि पोर्टफोलिओ मॅनेजरचा पार्श्वभूमी, हे सर्व काही तुम्हाला त्या डॉक्युमेंटमध्ये उघडपणे नमूद करावं लागतं। पोर्टफोलिओ मॅनेजरचे प्रमोटर्स, म्हणजे प्रमोटर्स कोण आहे, डायरेक्टर्स आणि त्यांचा पार्श्वभूमी, या सगळ्या गोष्टी तुमच्या डिस्क्लोजरमध्ये येतात। पोर्टफोलिओ मॅनेजरच्या टॉप 10 ग्रुप कंपन्या आणि टर्नओव्हरच्या आधारावर हेही जोडायचं ऑफर केलेल्या सर्व्हिसेसची माहिती तुम्ही कोणत्या डिस्क्रिप्शनरी किंवा इतर देता। नॉन डिस्क्रिप्शनरी, ॲडव्हायझरी अशा सर्व सेवा आहेत। ही तिन्ही गोष्टी आपण चॅप्टर 7 मध्ये पाहिल्या आहेत। इथे तुम्हाला टाकायचं आहे कोणतीही दंड, प्रलंबित खटले, कार्यवाही किंवा अंतिम निर्णय, इन्स्पेक्शन सुद्धा, या सगळ्या गोष्टी यात येतात। सेबीने जर कोणत्याही डायरेक्टर्सवर दंड लावला असेल
किंवा सेबी ॲक्ट आणि रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत कोणताही दंड लावला असेल तर तो इथे नमूद करावा लागेल. ऑफर केलेल्या सेवा, सध्याचे गुंतवणूक उद्दिष्ट आणि धोरणे यात सामान्यपणे कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली जाते हे समाविष्ट असते. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटीज घेत आहात किंवा ज्यामध्ये गुंतवणूक करायची आहे ती माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेत द्यावी लागेल जेणेकरून संभाव्य गुंतवणूकदारांना ती सहज समजेल. पोर्टफोलिओ मॅनेजरची गुंतवणूक पद्धत काय आहे हे देखील तुम्हाला यात नमूद करावे लागेल. जोखीम घटक म्हणजे जे काही जोखीम घटक आहे. गुंतवणूक पद्धती, गुंतवणुकीचे उद्दिष्ट, धोरण, मालमत्ता वाटप यामधून उद्भवणाऱ्या जोखीम. सर्व जोखीम तुम्हाला या सर्वसाधारण प्रकटीकरणामध्ये नमूद कराव्या लागतील. जे काही जोखीम घटक आहे. क्लायंट प्रतिनिधित्व. पुन्हा एकदा क्लायंट्सच्या श्रेणी, क्लायंट्सची संख्या, फंड्स, व्यवस्थापित, विवेकाधीन, अविवेकाधीन, संलग्न, गट, कंपन्या, इतर. हे सर्व काही देखील तुम्हाला नमूद करावे लागेल. आर्थिक कामगिरी देखील तुम्हाला नमूद करावी लागेल. म्हणजेच पोर्टफोलिओ व्यवस्थापकाची आर्थिक कामगिरी ऑडिट केलेल्या आर्थिक निवेदनांवर आधारित. तुमचे जे काही ऑडिटेड स्टेटमेंट आहे ते तुम्हाला सपोर्ट डिस्क्लोजरमध्ये द्यावे लागेल. पोर्टफोलिओ व्यवस्थापकाची कामगिरी. पोर्टफोलिओ व्यवस्थापकांची कामगिरी कशी राहिली आहे. टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्न पद्धत वापरताना गेल्या 3 वर्षांची कामगिरी यात नमूद करावी लागते. अशा प्रकरणांमध्ये डिस्क्रिप्शनरी पोर्टफोलिओ व्यवस्थापकाचे ऑडिट निरीक्षण. जर गेल्या 3 वर्षात ऑडिटमध्ये काही निरीक्षणे आली असतील तर ती तुम्हाला यात नमूद करावी लागतील. खर्चाचा प्रकार. तुमचे कोणते कोणते खर्च आहे. कस्टोडियन फी आहे, ट्रान्सफर, ब्रोकरेज, व्यवहार खर्च, जे काही खर्च येतात ते सर्व तुम्हाला यात नमूद करावे लागतील. कराधान काय आहे. तुम्ही ज्या सिक्युरिटीज घेत आहात, डेट, इक्विटी, त्यावर कोणते कर लागू होतात. तुम्ही कोणत्या अकाउंटिंग पॉलिसीज वापरत आहात. पोर्टफोलिओ मॅनेजरने अनुसरलेल्या अकाउंटिंग पॉलिसीचे प्रकटन करा. पोर्टफोलिओ गुंतवणुकीचे लेखांकन करताना क्लायंटची माहिती आणि इन्व्हेस्टर सर्व्हिसेस यांचा समावेश करावा लागतो. तुमच्या इन्व्हेस्टर रिलेशन ऑफिसरचे नाव, पत्ता, टेलिफोन नंबर जो इन्व्हेस्टरच्या शंका आणि तक्रारी हाताळेल हे देखील तुम्हाला नमूद करावे लागेल. कोणतीही तक्रार निवारण किंवा वाद निराकरण यंत्रणा आहे ती देखील तुम्हाला या सर्वात दाखवावी लागेल. हे सर्व डिस्क्लोजर्स तुम्हाला एका इन्व्हेस्टर किंवा संभाव्य इन्व्हेस्टरला सांगावे लागतील आणि अकाउंट ओपनिंग फॉर्मसोबत हे सर्व डिस्क्लोजर्स साइन करावे लागतील. हे सेबी रेग्युलेशन्स ॲक्टनुसार अनिवार्य आहे. आता ऑन डिस्क्लोजरच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल बोलूया. कोणत्या सर्वोत्तम पद्धती तुम्हाला पाळाव्या लागतील. जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट डिस्क्लोज करता तेव्हा त्या जिप्स म्हणजेच ग्लोबल इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स स्टँडर्ड्सनुसार असतात. असं मानलं जातं, असं गृहीत धरलं जातं की हे गिप्स स्टँडर्ड्स म्हणजेच ग्लोबल इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स स्टँडर्ड्स हे अत्यंत नैतिक मानक आहेत आणि हे गुंतवणुकीच्या कामगिरीची मोजणी आणि सादरीकरण, फेअर रिप्रेझेंटेशन आणि फुल डिस्क्लोजर या तत्वांवर आधारित असतं. म्हणून एका अर्थाने हे गिप्स स्टँडर्ड्स फेअर रिप्रेझेंटेशन या तत्वावर काम करतात आणि हेच सर्वोत्तम पद्धत आहे. हेच सर्व पोर्टफोलिओ मॅनेजर्सना फॉलो करावं लागतं गिप्स ग्लोबल इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स स्टँडर्ड्सनुसार. म्हणून याच्याच आधारावर आणि याच्याच नियमानुसार जे पोर्टफोलिओ मॅनेजर आहे ते आपली माहिती एका विशिष्ट पद्धतीने डिस्क्लोज करतील. कोणाला. दोन्ही विद्यमान आणि संभाव्य क्लायंट्सना. म्हणून जो कोण इन्व्हेस्टर आहे त्यांच्यासाठी हे अनिवार्य आहे. पोर्टफोलिओ मॅनेजर्ससाठीही ही एक उत्तम प्रॅक्टिस आहे. जे काही डिस्क्लोजर आहे पोर्टफोलिओ मॅनेजर्सनी डिस्क्लोज करण्यासाठी सर्वोत्तम प्रॅक्टिस काय आहे हे आपण आता पुढील टेबलमध्ये समजून घेऊ. म्हणून या गोष्टींमध्ये काही बाबी आहेत ज्या जिप्स अंतर्गत डिस्क्लोजरमध्ये येतात. उदाहरणार्थ, सर्वात पहिले म्हणजे फर्मने कॉम्पोजिटचे वर्णन डिस्क्लोज करणे आवश्यक आहे. संपूर्णपणे जे काही कॉम्पोजिट स्तरावर वर्णन असावे ते दिले पाहिजे. कॉम्पोजिट म्हणजे काय. हे एक किंवा अधिक पोर्टफोलिओंचे एकत्रीकरण आहे जे समान गुंतवणूक आदेशानुसार व्यवस्थापित केले जातात. म्हणून असे होऊ शकते की एक पोर्टफोलिओ मॅनेजर एकाच गुंतवणूक आदेश किंवा एकाच गुंतवणूक धोरण, एकाच गुंतवणूक उद्दिष्टाचे पालन करत असेल आणि एक किंवा अधिक पोर्टफोलिओ चालवत असेल. त्याला संपूर्ण कॉम्पोजिट वर्णन संभाव्य गुंतवणूकदार किंवा सध्याच्या गुंतवणूकदाराला द्यावे लागेल.
त्यामध्ये तुमची गुंतवणूक धोरण, गुंतवणुकीचे उद्दिष्ट हे सर्व काही समाविष्ट असावे लागेल आणि पुढील 3 गोष्टी समाविष्ट करणे आवश्यक आहे. कॉम्पोजिट स्ट्रॅटेजीचे महत्त्वाचे जोखमी. जेव्हा तुम्ही कॉम्पोजिट स्ट्रॅटेजी वापरता तेव्हा त्यामधील सर्व महत्त्वाच्या जोखमी नमूद कराव्या लागतील. तुमच्या पोझिशन्स किती लिव्हरेज्ड आहे, म्हणजेच तुम्ही किती लिव्हरेज वापरली आहे. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा अशा कोणत्याही लिव्हरेज पोझिशन आहेत का हे देखील तुम्हाला नमूद करावे लागेल. तुम्ही डेरिव्हेटिव्हज घेतले आहेत किंवा आम्ही ते डेरिव्हेटिव्हज या प्रकरणात समजून घेतले आहे. काही शॉर्ट पोझिशन्स असतील तर त्याही नमूद कराव्या लागतील. बाय करून विकता किंवा विकून नंतर खरेदी करता. जेव्हा खाली जाते तेव्हा त्याला शॉर्ट पोझिशन म्हणतात. म्हणून या तिघांपैकी काहीही तुम्ही वापरले असेल, फंड मॅनेजरने लिव्हरेज, डेरिव्हेटिव्हज, शॉर्ट पोझिशन्स वापरल्या असतील, हे सगळे अत्यंत जोखमीचे प्रॉडक्ट्स आहे, तर हे केले आहे. म्हणूनच ही माहिती इथे दिली जाणे आवश्यक आहे. जर लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स ही स्ट्रॅटेजीचा महत्त्वाचा भाग असतील, जर कुणी लिक्विड मालमत्ता आपल्या गुंतवणुकीत घेतली असेल तर ती देखील स्ट्रॅटेजीमध्ये नक्कीच येईल. दुसरा मुद्दा असा आहे की फॉर्ममध्ये बेंचमार्कचे वर्णन उघडपणे दिलेले असावे. तुमच्या प्रत्येक पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या प्रत्येक PMS साठी एक बेंचमार्क असतो आणि तो उघडपणे सांगणे खूपच आवश्यक आहे. त्यात बेंचमार्कचे नावही समाविष्ट असावे, जेणेकरून गुंतवणूकदारांना तो सहज ओळखता येईल. आणि जेव्हा तुम्ही ग्रॉस ऑफ फी रिटर्न सादर करता तेव्हा तुम्हाला फॉर्ममध्ये हे उघडपणे सांगावे लागेल की याशिवाय आणखी काही फी वजा करण्यात आली आहे का. ट्रान्झॅक्शन कॉस्ट व्यतिरिक्त, म्हणजेच जी काही फी तुम्ही वजा केली आहे ती तुम्हाला इथे नमूद करावी लागेल. नेट ऑफ फी रिटर्न्स सादर करताना फॉर्ममध्ये हे उघडपणे सांगावे लागेल की इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फी व्यतिरिक्त जर आणखी काही फी वजा करण्यात आली असेल ट्रान्झॅक्शन कॉस्ट व्यतिरिक्त तर ती देखील नमूद करावी लागेल. आणि बी पॉइंट म्हणजे या फॉर्ममध्ये हे देखील उघडपणे सांगावे लागेल की नेट ऑफ फी रिटर्न्स परफॉर्मन्स फी वजा केल्यानंतर दिली आहे का. जर मॉडेल आणि प्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फी वापरली गेली असेल तर हे देखील नमूद करावे लागेल की मॉडेल आणि प्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फी वापरली आहे. जर मॉडेल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फी वापरली गेली असेल आणि कॉम्पोजिट ग्रॉस ऑफ रिटर्न्स सादर केलेले नसतील तर नेट ऑफ फी रिटर्न्स काढण्यासाठी जी मॉडेल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फी वापरली आहे ती देखील सांगावी लागेल. तर हे काही 3-4 मुद्दे आहेत जे फॉर्ममध्ये अनिवार्यपणे उघड करावे लागतात. फॉर्ममध्ये हे देखील उघड करणे आवश्यक आहे की कोणती फी आणि खर्च इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फी आणि रिसर्च कॉस्ट व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने आकारले जातात. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फी आणि रिसर्च कॉस्ट व्यतिरिक्त जे काही खर्च आहे ते देखील नमूद करावे लागतात. कोणतेही खर्च असतील ते आकारावे लागतील. फंड मॅनेजरने रिपोर्टिंग करन्सी सांगावी लागेल. जर काही इंटरनल डिस्पेन्शन असेल तर ते देखील उघड करणे आवश्यक आहे आणि सध्याचा फी शेड्यूल संभाव्य क्लायंट्सना योग्य प्रकारे फॉर्ममध्ये द्यावा लागेल. जे काही फी शेड्यूल आहे ते पूर्णपणे सांगावे लागेल. इन्सेप्शन डेट सांगावी लागेल. फंड मॅनेजरने तुमचा इंटरेस्ट किंवा परफॉर्मन्स फीचे सर्व तपशील पूर्णपणे त्यात द्यावे लागतील. म्हणून हे सर्व डिस्क्लोजर फंड मॅनेजरने द्यावे लागतील. आता आपण क्लायंटच्या ऑनबोर्डिंग प्रक्रियेबद्दल बोलूया. जेव्हा एखादा नवीन क्लायंट गुंतवणूक करण्यासाठी किमान 50 लाखांचा चेक घेऊन येतो तेव्हा कोणती प्रक्रिया किंवा कोणता प्रोसेस आहे जो तुम्हाला फॉलो करावा लागतो. चला समजून घेऊया. पहा, 2 सर्वात महत्त्वाचे घटक आहे. एक म्हणजे कस्टमर लाईफ सायकलमधील क्लायंट ऑनबोर्डिंग आणि त्यानंतर येते रिपोर्टिंग. जे क्लायंट ऑनबोर्डिंगचं प्रोसेस आहे त्यांच्या फक्त PMC सर्व्हिससाठी ते काय आहे तर सर्वात आधी येतं डिस्क्लोजर डॉक्युमेंट्सचं वाचन. तर आपण ज्या डिस्क्लोजर बद्दल आताच बोललो तर सर्व पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्स 2020 काय मागणी करतात. त्यांना डिस्क्लोजर डॉक्युमेंट्स आवश्यक असतात. जेही डिस्क्लोजर डॉक्युमेंट्स आहेत ते संभाव्य क्लायंट्सना द्यावेत. संभाव्य क्लायंट्सना हे अकाउंट ओपनिंग फॉर्मसोबत द्यायचे आहेत जेणेकरून ते सर्व डिस्क्लोजर नीट वाचू शकतील, समजू शकतील आणि मग ते साइन करू शकतील. हे डॉक्युमेंट्स पोर्टफोलिओ मॅनेजरच्या वेबसाईटवर नेहमी उपलब्ध असतील. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणत्याही क्लायंटला ऑनबोर्ड करता तेव्हा डिस्क्लोजर डॉक्युमेंट वाचणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर KYCच्या आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने हे अनिवार्य केले आहे कारण मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी कोणताही गुंतवणूकदार KYC शिवाय गुंतवणूक करू शकत नाही. PM स्कीममध्येही त्यांची KYC अनिवार्य आहे. नो योर कस्टमर म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याचा फोटो, योग्य IP आणि इन पर्सन व्हेरिफिकेशन हे सर्व आवश्यक आहे. हे सर्व झाल्यानंतरच गुंतवणूक करता येते.
नॉन रेसिडेंट्ससाठी केवायसी. जर नॉन रेसिडेंट्सना देखील गुंतवणूक करायची असेल तर त्यांनाही केवायसी करावी लागेल. खालील अतिरिक्त कागदपत्रे आवश्यक आहेत. ओळख आणि पत्त्याचा पुरावा जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड. याशिवाय जे क्लायंट्स आहेत त्यांच्यासाठी आणि विशेषतः NRIंसाठी ही कागदपत्रे द्यावी लागतील. त्यांना पासपोर्टची प्रमाणित प्रत द्यावी लागेल. कोर्सीज पत्त्याची प्रमाणित प्रत देखील द्यावी लागेल. त्यांचा कायमचा पत्ता देखील सांगावा लागेल आणि PIOसाठी PIO कार्डची खरी प्रत द्यावी लागेल. हे सर्व त्यांना द्यावे लागेल. मर्चंट नेव्हीतील जे NRI आहेत त्यांना CDC म्हणजेच कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेटची प्रमाणित प्रत सादर करावी लागेल. हे त्यांना नक्कीच द्यावे लागेल. आणि सर्व कागदपत्रे इंग्रजीतच सादर करावी लागतील. सर्व कागदपत्रे तुम्हाला इंग्रजीतच द्यावी लागतील आणि ती भारतात नोंदणीकृत शेड्यूल्ड कमर्शियल बँकेच्या ओव्हरसीज शाखा किंवा कॉन्सुलेट ऑफिसर यांनी प्रमाणित केलेली असू शकतात. म्हणून हे सगळे काम तुम्हाला करून द्यावे लागेल. यानंतर NRI डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट येतो. कोणताही NRI भारतातील कोणत्याही डिपॉझिटरी पार्टिसिपंटमध्ये तिचे डीमॅट अकाउंट उघडू शकतो. त्यांना फक्त ते रहिवाशांच्या तुलनेत NRI आहेत हे सांगावे लागेल. म्हणून जे रहिवासी आहेत NRIना ते रहिवासी आहेत हे सांगावे लागेल आणि त्यामध्ये त्यांना उपप्रकार सांगावे लागेल की ते प्रतिष्ठित आहे की अप्रतिष्ठित आहे. हे अकाउंट ओपनिंग फॉर्ममध्ये लिहावे लागेल. डीमॅट अकाउंटसाठी सेबीची परवानगी लागत नाही. त्यामुळे कोणताही NRI सहजपणे डीमॅट अकाउंट उघडू शकतो. यासाठी तुम्हाला RBI कडून कोणतीही परवानगी घ्यायची गरज नाही. यानंतर NRIचे ट्रेडिंग अकाउंटही उघडले जाईल आणि NRI कोणत्याही स्टॉक एक्सचेंजच्या नोंदणीकृत ब्रोकर्सकडे ट्रेडिंग अकाउंट उघडू शकतो. भारतातील कोणत्याही स्टॉक एक्सचेंजमध्ये ते आपले स्वतःचे ट्रेडिंग अकाउंट उघडू शकतात. NRI कडे 2 अकाउंट असू शकतात जे NRI आणि NRO अकाउंटशी लिंक केलेले असतात. म्हणून हे NRI डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट्स एक NRI साठी उघडता येऊ शकतात. त्यानंतर येथे ड्युली भरलेला अर्ज सादर करणे म्हणजे जो काही अर्जाचा फॉर्म आहे तो इन्व्हेस्टरने भरावा लागतो. चला फॉर्मेट पाहूया. याचा पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्स जे 2008 मध्ये अकाउंट ओपनिंग फॉर्म मध्ये सांगितले आहे त्यात नेमके काय काय येते ते पाहूया. क्लायंट बद्दलची सामान्य माहिती म्हणजेच क्लायंटचे नाव, मेलिंग पत्ता, त्याचा फोटो, कायमचा खाते क्रमांक, पॅन नंबर किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे येते. त्याचा व्यवसाय काय आहे. जर कोणीतरी त्याला ओळख करून दिली असेल तर त्या व्यक्तीचे नाव आणि पूर्ण पत्ता येईल. त्याचे वार्षिक उत्पन्न ज्या कागदपत्रांवरून आपण ते घेऊ त्याची निव्वळ संपत्तीही घेऊ. मागील 3 आर्थिक वर्षांतील त्याची निव्वळ संपत्ती आणि वार्षिक उत्पन्न देखील त्यात नमूद केली जाईल. वार्षिक उत्पन्नाला समर्थन देणारी कागदपत्रेही त्यात घेतली जातात. क्लायंटची गुंतवणूक प्रोफाईल म्हणजे काय. इन्व्हेस्टरची जोखीम सहन करण्याची क्षमता काय आहे. मध्यम आहे का, जास्त आहे का. एकूण गुंतवणुकीचा उद्देश काय आहे. क्लायंटला भांडवल वाढवायचे आहे की नियमित उत्पन्न मिळवायचे आहे. एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओमधील अंदाजे टक्केवारी जी पोर्टफोलिओ मॅनेजरकडे गुंतवली जाणार आहे हे देखील विचारात घेतले जाईल. आणि सिक्युरिटीजबद्दल गुंतवणूकदाराचा अनुभव काय आहे, त्याला त्याची समज आहे का, त्याचा अनुभव. कॅपिटल मार्केट समजतो का, इक्विटी समजतो का, डेट समजतो का. ज्या क्षेत्रात पोर्टफोलिओने गुंतवणूक करायची आहे गुंतवणूक समजतो का हेही तपासले जाईल. त्यामुळे गुंतवणूकदाराचा प्रोफाईल द्यावा लागेल. गुंतवणुकीचा कालावधीही विचारात घेतला जाईल जो पोर्टफोलिओ मॅनेजरसोबत प्रस्तावित आहे. म्हणून तो आपला कालावधीही सांगेल की मी किती काळासाठी गुंतवणूक करू इच्छितो. हा कालावधी कराराच्या मुदतीसारखाच असावा लागतो आणि मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक आधारावर सिस्टमॅटिक विड्रॉलसाठीच्या तरतुदी देखील असतात. जर अशी कोणतीही तरतूद असेल की गुंतवणूकदाराला आपली गुंतवणूक काढायची आहे तर तीही या प्रोफाईलमध्ये नमूद केली जाईल. क्लायंटने निवडलेली गुंतवणूक पद्धत म्हणजेच त्यांचा गुंतवणूक दृष्टिकोन यात समाविष्ट असेल. क्लायंटसाठी पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शनचे तपशील म्हणजे घेतलेल्या पोर्टफोलिओचे सर्व तपशील यात असतील. इक्विटीमध्ये गुंतवणूक असल्यास कोणत्या प्रकारच्या इक्विटीत गुंतवणूक होईल हे नमूद केले जाईल. तसेच बॅलन्सवरील टक्केवारी दर्शवली जाईल. बॅलन्स्ड पोर्टफोलिओ असल्यास त्यात इक्विटी व डेट किती आहे हे दाखवले जाईल. पूर्णपणे डेट असेल तर तो डेट कुठे गुंतवला जातोय म्हणजे गव्हर्नमेंट, क्रेडिट किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये हे स्पष्ट केले जाईल. म्युच्युअल फंड्स, PMS आहे किंवा इतर कोणतीही माहिती आहे तर हे सगळं एकाच प्रकारे यात समाविष्ट केले जातं. जे काही आहे अकाउंट ओपनिंगसाठी हे तुम्हाला यात नमूद करावं लागेल. गुंतवणूकदाराची माहिती आणि अकाउंट ओपनिंग फॉर्मच्या या सगळ्या गोष्टींचा भाग असतील. जेव्हा एखादा गुंतवणूकदार येतो पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस PMS मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 50 लाख रुपये ही रक्कम PMS मध्ये गुंतवणुकीसाठी आवश्यक आहे.
आता आपण त्या कराराबद्दल बोलूया जो पोर्टफोलिओ मॅनेजर आणि गुंतवणूकदार यांच्यात होतो. तर त्यात नेमकं काय असतं चला समजून घेऊया. तर जो करार पोर्टफोलिओ मॅनेजर आणि क्लायंट यांच्यात होईल तो पुढील गोष्टींचा समावेश करेल. सर्वात आधी गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि दिल्या जाणाऱ्या सेवा म्हणजे ज्या स्कीमचे गुंतवणूक उद्दिष्ट आहे आणि फंड मॅनेजर किंवा PMS फंड मॅनेजर जे काही सेवा देतो त्या सर्व या करारात येतील. कराराचा कालावधी आणि लवकर समाप्तीच्या तरतुदी. कराराचा कालावधी किती आहे, किती दिवसांसाठी किंवा वर्षांसाठी आहे हे नमूद केलेले असते आणि क्लायंटला करार लवकर संपवायचा असल्यास त्यासंबंधीची तरतूद ही यात येते. तुमची गुंतवणूक पद्धत, गुंतवणुकीची क्षेत्रे आणि निर्बंध यात नमूद केले जातील. कुठे गुंतवणूक करायची आणि कुठे नाही हेही यात नमूद केले जाईल. आणि जर क्लायंटने विशिष्ट कंपनीत गुंतवणुकी संबंधी सूचना दिल्या असतील तर त्या देखील यात समाविष्ट केल्या जातील. इन्स्ट्रुमेंट्सचे प्रकार आणि एक्सपोजरचे प्रमाण देखील नमूद केले जाईल. पोर्टफोलिओ गुंतवणुकीचा कालावधी देखील यात येईल. लवकर पैसे काढण्याच्या अटी देखील यात नमूद केल्या जातील. पोर्टफोलिओच्या व्यवस्थापनात असलेले संबंधित जोखमी देखील यात येतील. या नियमांनुसार दिलेल्या निर्बंधांनुसार गुंतवणूक केली जाणारी रक्कम यात येईल आणि क्लायंट्सचे खाते सेटल करण्याची प्रक्रिया ज्यामध्ये परतफेडीचा प्रकार, मुद्दपूर्ती आणि कराराचा मुदतीपूर्व समाप्ती यांचा समावेश असेल हे देखील यात नमूद केले जाईल. पोर्टफोलिओ मॅनेजरला द्यावयाची फी यात येईल म्हणजे किती फी द्यावी लागेल हे यात नमूद केले जाईल. सिक्युरिटीची कस्टडी यात येईल. तसेच प्रत्येक क्रियाकलापासाठी क्लायंटकडून आकारली जाणारी फीची रक्कम आणि पद्धत देखील यात समाविष्ट असेल. क्लायंटला सेवा देण्यासाठी पोर्टफोलिओ मॅनेजरने थेट किंवा अप्रत्यक्षपणे केलेल्या सर्व क्रियाकलापांचा तपशील यात दिला जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये हे सर्व येईल. जर पोर्टफोलिओ मॅनेजर असेल तर अशी अट असेल की क्लायंटची जबाबदारी त्याने पोर्टफोलिओ मॅनेजरकडे केलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त होणार नाही. यात अकाउंटिंग अटी, ऑडिट, क्लायंटला रिपोर्ट्स देणे हे रेग्युलेशन्सच्या तरतुदीनुसार येईल आणि पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटच्या इतर कोणत्याही अटी ज्या ठरवलेल्या नियमांनुसार असतील त्या सर्व यात समाविष्ट असतील. म्हणून हे जे 15 पॉइंट्स आहे ते लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न येऊ शकतो पण असे काही फार कठीण प्रश्न येत नाही. खूपच सोपे प्रश्न विचारले जातात. तर हा आहे पोर्टफोलिओ मॅनेजर आणि गुंतवणूकदारांमधील कराराचा मजकूर. खूपच बेसिक मजकूर आहे. यात काही वेगळं नाहीये जे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पण हो, जर तुम्ही फायनान्स इंडस्ट्रीमध्ये असाल, जर तुम्ही PMS मध्ये किंवा कुठल्याही गुंतवणूक व्यवसायात काम करत असाल तर ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे जी क्लायंट्ससोबत, क्लायंट आणि पोर्टफोलिओ मॅनेजर यांच्यात होते. तर हा कराराचा भाग आहे हे आपल्याला माहिती असायला हवे. आता आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय डिफॉल्ट झाल्यास जबाबदाऱ्या याबद्दल बोलूया. जर काही डिफॉल्ट झाले तर त्या परिस्थितीत जबाबदारी कुणाची आहे हे समजून घेऊया. बघा, हे स्पष्ट शब्दात लिहिले आहे. कोणताही पोर्टफोलिओ मॅनेजर सेबीच्या कायद्यात किंवा नियमांमध्ये कोणतीही तरतूद डिफॉल्ट करतो जे काही त्याला सांगितले आहे सेबी इंटरमिडिएट रेग्युलेशन 2008च्या अध्याय 5 अंतर्गत, तर तो जे काही डिफॉल्ट करेल त्याच्या बाबतीत काय काय होऊ शकते डिफॉल्टच्या परिस्थितीत चला समजून घेऊया. सर्वात पहिले म्हणजे नोंदणी प्रमाणपत्राचे निलंबन ठराविक कालावधीसाठी. कोणताही डिफॉल्ट किंवा कोणत्याही तरतुदीत सेबीने जर काही आढळले तर सेबी नोंदणी प्रमाणपत्र ठराविक कालावधीसाठी निलंबित करू शकते. दुसरे म्हणजे नोंदणी प्रमाणपत्राची रद्दबातता. डिफॉल्टच्या परिस्थितीत सेबी नोंदणी प्रमाणपत्र पूर्णपणे रद्दही करू शकते. सेबी पोर्टफोलिओ मॅनेजरला कोणतेही नवीन असाइनमेंट घेण्यास प्रतिबंधित करू शकते. तुम्ही नवीन असाइनमेंट, करार किंवा कोणतीही नवीन योजना सुरू करू शकत नाही. पोर्टफोलिओ मॅनेजरचा मुख्य अधिकारी म्हणजेच प्रिन्सिपल ऑफिसर याला देखील नोकरीवरून काढून टाकता येऊ शकते जर कोणताही डिफॉल्ट आढळला तर. सेबी एखाद्या ब्रांच ऑफिसला किंवा संपूर्ण ऑफिसला ठराविक कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी बंद करू शकते. तसेच पोर्टफोलिओ मॅनेजरला केवळ इशारा देऊनही सोडू शकते. म्हणून या 6 गोष्टी घडू शकतात जर पोर्टफोलिओ मॅनेजरने सेबीच्या ॲक्टमध्ये दिलेल्या नियम व नियमावलींच्या 5व्या अध्यायानुसार सेबी इंटरमिडिएट रेग्युलेशन्स 2008 अंतर्गत कोणताही डिफॉल्ट आढळला तर. या 6 पैकी कोणती गोष्ट होईल हे पूर्णपणे सेबीच्या निर्णयावर अवलंबून आहे. आता आपण गुंतवणूकदारांच्या तक्रारींच्या निवारणाबद्दल बोलूया. जर कोणताही गुंतवणूकदार कोणत्याही गोष्टीने समाधानी नसेल किंवा गुंतवणूकदाराची काही तक्रार असेल तर तो कुठे जाईल? चला समजून घेऊया.
पहा, जर कोणत्याही गुंतवणूकदाराने पोर्टफोलिओ मॅनेजरकडे तक्रार केली असेल तर त्या पोर्टफोलिओ मॅनेजरने योग्य ती पावले उचलली पाहिजेत आणि तक्रार प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत ती सोडवली पाहिजे. जेव्हा कधी तक्रार आली आहे त्या तक्रारीवर 1 महिन्याच्या आत योग्य ती पावले उचलली पाहिजेत. म्हणजे गुंतवणूकदाराने केलेल्या तक्रारीसंदर्भात आणि सेबीला तक्रारींची संख्या, स्वरूप आणि इतर तपशील याबद्दल माहिती दिली पाहिजे. म्हणजेच सेबीकडे योग्य डेटा दिला जाईल. पोर्टफोलिओ मॅनेजर्सना जी काही तक्रारी येतात आणि हे नियमांतर्गत प्रमाणपत्र आणि नोंदणी मिळवण्यासाठीच्या अटींपैकी एक आहे. म्हणूनच तुम्हाला जोही तक्रार निवारण किंवा ग्रीव्हन्स मेकॅनिझम तयार करायचा आहे त्यासाठी पोर्टफोलिओ मॅनेजरला एक कंप्लायन्स ऑफिसर नेमणे आवश्यक आहे. हा कंप्लायन्स ऑफिसर असेल जो गुंतवणूकदारांच्या तक्रारींच्या निवारणावर देखरेख करण्यासाठी जबाबदार असेल. म्हणून गुंतवणूकदारांच्या सर्व तक्रारी किंवा ग्रीव्हन्स या कंप्लायन्स ऑफिसरकडे जातील आणि कंप्लायन्स ऑफिसरच सेबीला माहिती देईल आणि 1 महिन्याच्या आत त्याने कोणती योग्य पावले उचलली आहे हेही तो सेबीला सांगेल. आता आपण रेग्युलेटरकडे डिस्क्लोजर बद्दल बोलूया. कुठले डिस्क्लोजर आहेत जे तुम्हाला रेग्युलेटरला करायचे आहेत किंवा रेग्युलेटरला सांगायचे आहेत किंवा आपल्याला ते सेबीला सांगायचे आहे. म्हणून पोर्टफोलिओ मॅनेजर्सना रेग्युलेटरी बॉडीजना अनिवार्य डिस्क्लोजर करणे आवश्यक आहे. आता हे रेग्युलेटर्स कोणते आहेत ते समजून घेऊया. सेबीला दिले जाणारे डिस्क्लोजर. सर्वात पहिले जो डिस्क्लोजर सेबीला द्यायचा आहे म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला. मग सगळे काय करतात? सेबी पोर्टफोलिओ मॅनेजरला कोणतीही माहिती आवश्यकतेनुसार खालील गोष्टींसह उघड करण्यास सांगू शकते. या खालील माहितींपैकी कोणतीही माहिती सेबी कधीही पोर्टफोलिओ मॅनेजरकडून मागू शकते जेव्हा सेबीला गरज वाटेल किंवा त्यांना असे वाटेल की ही माहिती फंड मॅनेजरकडून मागितली जाऊ शकते. काय आहे? चला समजून घेऊया. विशिष्टपणे पोर्टफोलिओच्या व्यवस्थापनासंबंधी तुम्ही जे पोर्टफोलिओ चालवत आहात त्याची कोणतीही माहिती कोणतीही विशिष्ट गोष्ट मागितली जाऊ शकते. म्हणजेच पूर्वी दिलेल्या माहितीमध्ये किंवा विशिष्ट बाबींमध्ये झालेला कोणताही बदल ज्याचा त्या प्रमाणपत्रावर परिणाम होतो जो त्यांना दिला आहे. म्हणजे कोणतीही माहिती बदलली असेल तर सर्वांना विचारू शकतो की काय बदल केले आहे. या पोर्टफोलिओने ज्या क्लायंट्सचे व्यवस्थापन केले आहे त्यांची नावे, तुमच्या क्लायंट्सची नावेही सर्वजण मागू शकतात की कोणकोणती नावे आहे. क्लायंट्सची नावे म्हणजे जी तुम्ही व्यवस्थापित करत आहात. आम्हाला सांगा आणि विशेषतः पोर्टफोलिओ मॅनेजर्स कायद्यातील रेग्युलेशन्स 9 मध्ये नमूद केलेल्या नेटवर्थच्या आवश्यकता संदर्भात की नेटवर्थच्या आवश्यकता संबंधित तपशील देखील सर्वजण पाहू शकतात जे तुम्ही रेग्युलेशन 9 मध्ये दिले आहे. पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्स 2020 मध्ये तर तो देखील पाहू शकतो की आता जी नेटवर्थ आवश्यकता असलेली कागदपत्रे आहे ती घेत आहेत की नाही. म्हणून या 4 गोष्टी आहेत ज्या सर्वांनी उघड कराव्यात. FIU म्हणजेच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट जी भारत सरकारने स्थापन केली आहे. काही गोष्टी एका PMSला, PMS हाऊसला किंवा PMS बॉडी कॉर्पोरेटला FIUला देखील उघड कराव्या लागतात जी भारताची फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आहे. चला समजून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि का आहे, त्यांना काय सांगायचं आहे. पहा, भारत सरकारने मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी एक पॉलिसी तयार केली आहे. मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 म्हणजेच PMLA 2002 त्यांनी बनवला आहे. या कायद्यातील सर्व नियम 1 जुलै 2005 पासून लागू झाले आहेत आणि सर्व इंटरमिडियरीजना हे देखील बंधनकारक केले आहे की सर्वप्रथम KYC नियमांचे पालन करावे. त्याच्यानंतरच तुमचे गुंतवणूक व्यवहार करा. म्हणून मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 नुसार सर्वांना अतिशय स्पष्टपणे बंधनकारक केले आहे. सर्व नोंदणीकृत इंटरमिडियरीसाठी सर्वप्रथम नो युअर कस्टमर करणे आवश्यक आहे. शिवाय कोणतीही गुंतवणूक त्यात स्वीकारली जाणार नाही आणि जे पोर्टफोलिओ मॅनेजर आहेत त्यांना सर्व लागू असलेल्या आणि अँटी मनी लॉन्ड्रिंग कायदे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्व व्यवहारांमध्ये जे पोर्टफोलिओ मॅनेजर आहे त्यांना हे समजले जाते. त्यांच्याकडून हे अपेक्षित असते की अँटी मनी लॉन्ड्रिंग कायदे आणि नियम जे आहेत ते तुम्हाला तुमच्या व्यवहारांमध्ये लागू करावे लागतील. कोणतीही या बाबतीत फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट खूपच कडक आहे कारण अँटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये जी काही मनी लॉन्ड्रिंग आहे त्याबाबत भारत सरकार खूपच गंभीर आहे किंवा तुम्ही फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट असेही म्हणू शकता. ही खूपच कडक आहे जेव्हा भारतातील अँटी मनी लॉन्ड्रिंग कायदे आणि नियम यांचा प्रश्न येतो. यासाठी काय केलं आहे? फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट स्थापन केली आहे. FIU इंडिया. हे काय आहे?
चला समजून घेऊया। ही एक केंद्रीय राष्ट्रीय एजन्सी आहे जी केंद्र सरकारने स्थापन केलेली आहे आणि जी जबाबदार आहे संशयास्पद आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती प्राप्त करणे, प्रक्रिया करणे, विश्लेषण करणे आणि जबाबदारीने ती माहिती अंमलबजावणी संस्थांना आणि परदेशी FIOना पाठवणे हे या एजन्सीचे काम आहे। म्हणून जी काही माहिती, जे काही संशयास्पद आहे, जर कोणतेही आर्थिक व्यवहार असे झाले असतील किंवा त्यांना वाटले की कोणताही डिफॉल्ट आर्थिक व्यवहार चुकीचा आहे, मनी लॉन्डरिंगचा आहे किंवा कुठल्यातरी प्रकारे काळा पैसा इथे आला आहे, तर हे संपूर्ण FIO इंडिया युनिक्स म्हणजेच ही अंमलबजावणी संस्था आहे आणि हे FIO युनिट आहे। माफ करा, हे FIO युनिट आहे। हे या व्यवहारांची माहिती इन्फॉर्मेंट आणि अंमलबजावणी संस्थांना तसेच परदेशी FIOना देईल। आणि पोर्टफोलिओ मॅनेजर्सचं काय आहे? कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती 7 कार्यदिवसांच्या आत FIOला देणे आवश्यक आहे। तुम्हाला FIOला कळवावं लागेल। 100% प्रश्न FIO कडून येतात, त्यामुळे अगदी स्पष्टपणे पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणजे काय? आवश्यकता आहे की तो कोणताही संशयास्पद व्यवहार 7 दिवसांच्या आत FIOला रिपोर्ट करावा आणि FIO या बाबतीत खूपच कडक आहे आणि अगदी स्पष्टपणे कारवाई करते। आता आपण PMS मधील गुंतवणुकीचे खर्च आणि फी समजून घेऊया। PMS मध्ये कोणते कोणते खर्च आणि फी लागतात? गुंतवणूक, व्यवस्थापन आणि सल्लागार फी पहा। फी आकारली जाऊ शकते स्थिर, परताव्यावर आधारित किंवा दोन्हींच्या संयोजनावर। काय होते की सहसा प्रत्यक्ष खर्च आणि पोर्टफोलिओ मॅनेजरला पर्क दिलेले खर्च असतात। साधारणपणे काय असतं? एक गुंतवणूक, व्यवस्थापन आणि सल्लागार फी जी आकारली जाते ती स्थिर देखील असू शकते, परताव्यावर आधारित देखील असू शकते किंवा दोन्हीही असू शकतात। हे दोन्हीही स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे। कस्टोडियन फी आणि डिपॉझिटरी फी म्हणजे जे काही कस्टोडियन आहे किंवा ज्या डीमॅट कंपनीसोबत तुमचं अकाउंट उघडतं, जे काही डीमॅट रिजेक्शन चार्जेस आहे अकाउंट उघडण्याशी आणि ऑपरेशन्सशी संबंधित, तसेच शेअर्स किंवा बार्ड्स ट्रान्सफरचे चार्जेस, जे काही चार्जेस आहे ते तुम्हाला त्यात सांगितले जातील। RTA फी म्हणजेच रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट फी, ती देखील त्यात सांगितली जाईल। ब्रोकरेज आणि ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणजेच तुमच्या व्यवहारात लागणारी ब्रोकरेज, त्यात समाविष्ट असलेली एक्विजिशन, सेल्स, रिअलायझेशन तसेच STD स्टॅम्प ड्युटी किती लागली आहे हे सर्व तुम्हाला यात सांगितले जाईल। सर्टिफिकेशन चार्जेस, फंड अकाउंटिंग चार्जेस, तुमचे जे काही फंड अकाउंटिंग चार्जेस झाले आहे। उदाहरणार्थ, जर काही प्रोफेशनल सेवा आउटसोर्स केली असेल किंवा ऑडिटिंग झाली असेल, लीगल सेवा घेतली असेल, एफिडेविट, नोटरायझेशन, कुरिअर, तुमच्या जे काही सेवा खर्च झाले आहे त्या सर्वांचा खर्च यात जोडला जाईल। कोणताही इतर इन्सिडेंटल खर्च आला असेल, बंक, ट्रेडिंग, डीमॅट अकाउंट उघडण्याचा किंवा कोणतीही माहिती, टेलिफोन खर्च, काहीही। जर पोर्टफोलिओमध्ये एखादा खर्च झाला असेल तर तोही यात तुम्हाला जोडावा लागेल। आता आपण हाय वॉटरमार्क बद्दल बोलूया। हाय वॉटरमार्क म्हणजेच सर्वात जास्त किंमत, ती किंमत जी पोर्टफोलिओने गाठली आहे। हाय वॉटरमार्क असं म्हटलं जातं जेव्हा पोर्टफोलिओची सर्वात जास्त मार्केट व्हॅल्यू गाठली जाते, त्या विशिष्ट क्षणी आपण तिला हाय वॉटरमार्क म्हणतो। चला समजून घेऊया की याचा उपयोग कसा केला जातो। म्हणून हाय वॉटरमार्क म्हणजे पोर्टफोलिओने गाठलेली सर्वात जास्त किंमत आपण पाहिलं, आणि फंड मॅनेजर केवळ पोर्टफोलिओच्या किमतीत मागील गाठलेल्या हाय वॉटरमार्कपेक्षा जास्त वाढ झाल्यासच परफॉर्मन्स फी चार्ज करेल। म्हणून उदाहरणार्थ, पोर्टफोलिओ मॅनेजर फक्त तेव्हाच फी चार्ज करू शकेल जेव्हा मागील गाठलेल्या हाय वॉटरमार्कपेक्षा म्हणजेच मागील पोर्टफोलिओ व्हॅल्यूपेक्षा काही वाढ झाली असेल आणि केवळ त्या वाढलेल्या रकमेवरच तो आपली फी चार्ज करेल। उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की हाय वॉटरमार्क कसा वापरला जातो। पोर्टफोलिओ मॅनेजर फी चार्ज करताना हाय वॉटरमार्कचा काय उपयोग होतो? चला समजून घेऊया। एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला समजावतो। उदाहरणार्थ, एका क्लायंटने सुरुवातीला 1 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे। एका क्लायंटने कोटी गुंतवले आहेत आणि पहिल्या वर्षात त्या रकमेची किंमत ₹1,20,00,000 झाली आहे। मग काय होईल? पहिल्या वर्षी त्याला परफॉर्मन्स फी जी लागेल ती ₹20,00,000च्या परताव्यावर द्यावी लागेल। म्हणून सर्वप्रथम त्या ₹20,00,000वर त्याला परफॉर्मन्स फी द्यावी लागेल आणि पुढच्या वर्षी पोर्टफोलिओची किंमत घसरून ₹1,10,00,000 झाली। मग आता काय होईल? पुढच्या वर्षी उदाहरणार्थ, जर पोर्टफोलिओची किंमत घसरून ₹1,10,00,000 झाली तर इथे कोणतीही परफॉर्मन्स फी आकारली जाणार नाही, कारण मागील जे हाय वॉटरमार्क होते म्हणजेच ₹1,20,00,000 त्यापेक्षा ही किंमत खाली आहे।
म्हणजेच जे 20 लाखांचे अतिरिक्त परतावे होते ते पोर्टफोलिओची किंमत घसरून आता फक्त ₹1,10,00,000 राहिली आहे. त्यामुळे इथे कोणतीही फी आकारली जाणार नाही. पण या उदाहरणानुसार जर तिसऱ्या वर्षी पोर्टफोलिओची किंमत ₹1,30,00,000 झाली असेल, म्हणून इथे जी परफॉर्मन्स फी आकारली जाईल ती फक्त ₹10,00,000 नफ्यावरच आकारली जाईल, कारण ₹1,20,00,000 म्हणजेच ₹20,00,000 नफा पहिल्याच वर्षी मिळाला आहे. तर त्यावरून पुढे जे ₹10,00,000 नफा मिळाला आहे त्यावरच फी आकारली जाईल. म्हणून असं नाही की फंड मॅनेजर संपूर्ण फी ₹1,30,00,000 वर आकारेल. नाही, फक्त आणि फक्त ₹10,00,000 नफ्यावरच, जी की पूर्वी मिळालेल्या हाय वॉटरमार्क ₹1,20,00,000 पेक्षा जास्त आहे, त्यावरच फी आकारली जाईल. म्हणून हाच आहे हाय वॉटरमार्कचा फेनोमेना. हे कसं काम करतं हे आपण या उदाहरणातून समजून घेतलं. आता आपण हार्डल रेट बद्दल बोलूया. हार्डल रेट म्हणजे नफा वाटप किंवा परफॉर्मन्सशी संबंधित फी. सामान्यतः फंड मॅनेजर्स काय करतात? फंड मॅनेजर्स एक हार्डल रेट आणि करारात नमूद केलेल्या बेंचमार्कवर शुल्क आकारतात. म्हणून पोर्टफोलिओ मॅनेजर्सकडून एक हार्डल रेट ठरवला जातो, जसं की हे किमान उदाहरण 8% आहे, 10% आहे, 11%, 12%. जेव्हापर्यंत पोर्टफोलिओ तितका रिटर्न देत नाही तेव्हापर्यंत पोर्टफोलिओ मॅनेजर काय करणार? तो आपली फी आकारेल. म्हणून या उदाहरणातून समजून घेऊया. जसं की सुरुवातीचा कॉर्पस पहिल्या वर्षी ₹50,00,000 होता, हार्डल रेट 8% होता आणि हार्डल रेटच्या वरची परफॉर्मन्स फी 20% होती. म्हणजे 8%पेक्षा जास्त जो काही रिटर्न मिळेल त्यातला 20% तुम्हाला फंड मॅनेजरला द्यावा लागेल. म्हणून हेच तुमचं हार्डल रेट असं म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, हे सगळं 8व्या प्रकरणातून होतं. आता चला 8व्या प्रकरणातील काही प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. खालील घटक PMS मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. प्रॉपर्टी फर्म्स, असोसिएशन ऑफ पर्सन्स, पार्टनरशिप फर्म्स. आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे समजून घेतलं आहे की कोण कोण यात गुंतवणूक करू शकतो आणि ही तिन्हीही गुंतवणूक करू शकतात. म्हणून उत्तर आहे वरील सर्व. प्रॉपर्टी फर्म्स, असोसिएशन ऑफ पर्सन्स आणि पार्टनरशिप फर्म्स हे तिन्ही गुंतवणूक करू शकतात. ही तिन्ही PMS मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. खालील संस्था PMS, व्यक्ती, अनिवासी भारतीय, ES वर सेबी, ES वर RBI मार्गदर्शन आणि हिंदू अविभाजित कुटुंबांमध्ये गुंतवणूक करू शकतात. म्हणून हे तिन्ही देखील गुंतवणूक करू शकतात. ही तिन्ही गुंतवणूक करण्यास पात्र असल्यामुळे उत्तर वरील सर्व असे येईल. PMS मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक किमान गुंतवणूक रक्कम आपण अगदी स्पष्टपणे पाहिली आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की किमान 50 लाखांची गुंतवणूक आवश्यक आहे. म्हणजेच PMS मध्ये गुंतवणूक करताना किमान ₹50,00,000 लागतात. डॅश ही केंद्रीय राष्ट्रीय संस्था आहे जी संशयास्पद आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती प्राप्त करणे, प्रक्रिया करणे, विश्लेषण करणे आणि ती अंमलबजावणी संस्थांकडे प्रसारित करणे यासाठी जबाबदार आहे. FIU इंडिया म्हणजेच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया ही ती संस्था आहे जी माहितीचे विश्लेषण करेल, माहिती पाहिल आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार अंमलबजावणी संस्थांकडे पाठवेल. प्रश्न क्रमांक 5. पोर्टफोलिओ मॅनेजर आणि क्लायंटमधील करारामध्ये खालील गोष्टींचा समावेश असावा. गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि दिल्या जाणाऱ्या सेवा. कराराचा कालावधी आणि लवकर समाप्तीची तरतूद देखील असते. सी. गुंतवणुकीची पद्धत, गुंतवणुकीची क्षेत्रे, गुंतवणुकीवरील निर्बंध जर काही असतील किंवा वरील सर्व. आपण व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे पाहिले की पोर्टफोलिओ मॅनेजर आणि क्लायंट यांच्यात होणाऱ्या करारामध्ये ही तिन्ही माहिती समाविष्ट असेल. म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. म्हणून मित्रांनो, हेच सर्व व्हिडिओमधून होतं आणि हे होतं अध्याय क्रमांक 8 पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचा ऑपरेशन पैलू. तर हा विषय खूपच सोपा आहे. या अध्यायातून किमान 5 ते 8 प्रश्न येण्याची अपेक्षा आहे. या अध्यायातून 10 प्रश्न सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे हा खूपच सोपा अध्याय आहे. पण काही गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्ही हा अध्याय सुद्धा अगदी सहजपणे क्लिअर करू शकता. मी व्हिडिओमध्ये जितके पॉइंट्स सांगितले आहे फक्त तेवढेच पुरेसे आहे जेव्हा आपण अध्याय क्रमांक 8 बद्दल बोलतो. उर्वरित अध्याय क्रमांक 1 ते 7च्या व्हिडिओज मी आशा करतो तुम्ही पाहिले असतील आणि हा आहे अध्याय क्रमांक 8चा व्हिडिओ. बाकीचे व्हिडिओ सुद्धा आम्ही लवकरच पोस्ट करू. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कृपया जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि पुन्हा एकदा धन्यवाद.